मुंब्रा शहर अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी पोलीस प्रशासनाने अंमली पदार्थ तस्करांविरोधात मुंब्राचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांच्या वतीने अंमली पदार्थ मुक्त मुंब्रा शहर मोहीम यशस्वी करण्यासाठी मोर्चा उघडला आहे। या मोर्चाची कमान स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांचे पथक सांभाळत आहे। या अंतर्गत पोलीस अधिकारी स्वतः शहरातील विविध ठिकाणी भेटी देऊन धार्मिक संस्था, राजकीय पक्ष, सामाजिक कार्यकर्ते, संघटनांसोबत बैठका घेत आहेत। या संदर्भात बुधवारी ठाणे आयुक्त आशुतोष डुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे यांनी मुंब्रा येथील आनंद कोळीवाडा येथील नारायण हाऊसमध्ये पोलीस जनतेची बैठक आयोजित केली होती। यामध्ये माजी नगरसेविका अनिता किने, मोरेश्वर किने, करण किने, मुबीन सुर्वे, FM इलियास, महेश किने यांच्यासह स्थानिक महिला व पुरुष प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। यावेळी त्यांनी व्यसन रोखण्यासाठी शहरातील विविध धार्मिक, राजकीय, सामाजिक संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आहे। बैठकीत शहर अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी विविधांनी आपल्या सूचना मांडल्या आहेत। या संदर्भात पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर साबळे व माजी नगरसेविका अनिता किने यांच्याशी संवाद साधलाय। पाहूयात। सर, आपण काल जे आहे राजीव किनी यांच्याकडे जे नशामुक्त मोहीमची एक मीटिंग करण्यात आली होती, काय याचं कारण आहे आणि आपल्याला ही मीटिंग कुठे कुठे करण्यात येत आहे? माननीय पोलीस आयुक्त ठाणे शहर आशुतोष डुमरे सर यांनी ज्यावेळेस मला मुंब्रा पोलीस स्टेशन येथे नेमणूक केली त्यावेळेस त्यांनी मला वैयक्तिकरित्या मार्गदर्शन करून सांगितले की मुंब्रा आणि मुंब्रा परिसरामध्ये इतर गुन्ह्याच्या व्यतिरिक्त जे नार्कोटिक्स म्हणजे नशेचे पदार्थ आहेत याच्या संबंधी विक्री, सेवन आणि इतर अवैध धंदे होत आहेत, तर त्याच्यावरती आपल्याला कडक पावले उचलायची आहेत। तर त्याप्रमाणे मी माझ्या सहकार्यांना सोबत घेऊन त्याच्यावरती मोहीम सुरू केलेली आहे। आम्ही आणि आमचे सोबतचे सहकारी DB टीम आम्ही वेगवेगळ्या टीम करून त्यांच्यावरती गस्त टाकत असतो आणि कारवाई करत असतो। आत्तापर्यंतच्या केलेल्या कारवाईवरून जवळजवळ 70% फरक पडला आहे अशी जनसामान्यांचं मत आहे। आणि आम्ही या ठिकाणी एकच नाही, आम्ही आत्तापर्यंत 3-4 मीटिंग घेतलेल्या आहेत आणि याचप्रमाणे आम्ही मीटिंगची मोहीम सुरू करून मुंब्रामधल्या प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक गल्लीबोळामध्ये लोकांच्या सोबत चर्चा करून त्यांच्याशी संवाद साधून त्यांच्याकडून सहकार्य आणि माहिती घेणार आहोत। सर, यामध्ये आपण जे मोहीम चालू केली यामध्ये कोणती संस्था किंवा मौलाना वगैरे त्यांचं सहकार्य आहे का? नाही, आम्ही आता गल्लीतल्या सामान्य माणसापासून सुरुवात करत आहोत। मग याच्यामध्ये आपल्याला आपण डॉक्टर, वकील, स्कूल कॉलेजेसचे प्राध्यापक आणि इतर ज्या संस्था ज्या आम्हाला नशामुक्त मुंब्रासाठी जे सहकार्य करण्यासाठी तयार आहेत, तर त्यांचा प्रत्येकाचा आम्ही सहकार्य घेऊन त्याच्यावरती कारवाई करून नशामुक्त मुंब्रा करण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत। मॅडम, काल जे आहे इथे नशामुक्त मोहीम म्हणजे एक मीटिंग झाली होती, याबद्दल आपलं काय म्हणणं आहे? काल मुंब्रा स्टेशनचे वरिष्ठ साबळे साहेब त्यांनी लोकांच्या संपर्कात नशामुक्तीसाठी एक अभियान चालू केलं की नशेचं प्रमाण मुंब्र्यामध्ये भरपूर वाढतंय, तर त्यासाठी लोकांमध्ये कसा अवेअरनेस करायला पाहिजे, लोकांच्या काही सूचना आणि काही कंप्लेंट ह्यावर त्यांनी आमच्या कोळीवाड्यापासून सुरुवात केली आणि अतिशय चांगल्या रीतीने ती मीटिंग पार पडली। बऱ्याच लोकांनी चांगले चांगले सुझाव दिलेत। काही लोकांनी असं सांगितलं की एक बॉक्स असला पाहिजे की जिथे निनावी चिठ्ठी एखादा सामान्य नागरिक टाकू शकतो। काही लोकांनी असं सुचवलं की महिलांना पुढे येऊन त्यांची पण एक टीम बनवून आपल्याला त्यांचंही काम कसं करून घेता येईल ते करायला पाहिजे। कॉलेजेसमध्ये जाऊन अवेअरनेस करता आला पाहिजे, शाळा, कॉलेजेस। आणि येणारा रमजान महिना जो काय त्यांचं म्हणणं असं होतं की आपण आता रात्री 11 वाजता आपण मेडिकल्स किंवा दुकानं बंद करायला लावतो, तर मग रमजान महिन्यात त्यांचं कसं असणार आहे ह्यावर काही चर्चा झाल्या आणि छान तऱ्हेने ती मीटिंग पार पडली। आपल्या मार्फत मी मुंब्रावासियांना एवढंच म्हणू इच्छिते की मुंब्रातील सर्व नागरिकांना आणि मुलांना कॉलेजच्या की तुम्हाला जिथे कुठे नशाचं काही आढळलं तर तुम्ही बिनधास्तपणे पोलिसांची मदत घ्या आणि मुंब्र्याला जास्तीत जास्त नशामुक्तीपासून सावध करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।